नमस्कार मित्रांनो, महाशिवरात्र किंवा श्रावणी सोमवार किंवा महादेवाचे उपासक यांकरता किंवा एकूण महादेवांची भक्ती आणि महादेवांना शरण गेल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं त्याविषयी आणि लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र म्हणजे काय, ते कसे केले जातात त्याविषयी आपण आज संवाद साधणार आहोत. तर मित्रांनो, प्रत्येक देवत्व आणि देवतांप्रतीची असणारी उपासना पद्धती आणि देवतांकडून प्राप्त होणारी फल यामध्ये विविध प्रकार आहेत. आपली जी काही इच्छा आकांक्षा असेल त्यानुसार त्या भगवत तत्वाची, त्या देवत्वाची उपासना आपण करायची असते. म्हणजे भगवान शंकर, भगवान महारुद्र काय आहे तर आयु, आरोग्य, गती, जे काही शारीरिक मानसिक कष्ट असतात, जे काही दुःख असेल, आपदा असेल, विपदा असेल, संकट असेल, भय असेल, रोग असेल, मनस्तापादी जे काही कलहादी जे काही असेल, शारीरिक आधी व्याधी असेल, जे काही असेल, घरामध्ये कलह असेल, ग्रह शांती असेल, ग्रहदोष असेल, हे सगळ्यांचं निवारण करणारा, आयु आरोग्याला गती देणारा कुठला देव असेल तर तो म्हणजे महादेव आहे. त्याही पुढे शीघ्र संतोषी महादेवाला म्हटलं जातं की महादेव लवकरात लवकर प्रसन्न होणारे देव आहेत. यांची उपासना पद्धती अगदी सोपी आहे. ओम नमः शिवाय म्हणून एक पाणीभर, तांब्याभर पाणी आणि एक बिल्वपत्र, पांढरं पुष्प अर्पण केलं, महादेव प्रसन्न होतात. इतकं सरळ भाव आहे. परंतु जर लघुरुद्र आपल्याला करायचा असेल तर लघुरुद्र कसा केला जातो त्याविषयी आपण आज बोलू. तर महादेवांच्या प्रती म्हणजे श्रावण सोमवार असेल, प्रदोष असेल, शनिवार असेल, सोमवार असेल, या दिवशी महादेवाची उपासना त्यामध्ये लघुरुद्र केला तर शीघ्र फलदायी होतो. हा लघुरुद्र कशा प्रकारे केला जातो तर भगवान रुद्रांचं जे रुद्र अष्टाध्यायी आहे त्यामधला जो 5वा अध्याय आहे त्याला रुद्रसूक्त म्हटलं जातं, त्याचा अभिषेक होतो. मग याला गुरुजींची किती आवश्यकता असते तर 11 गुरुजींची आवश्यकता असते. आणि मग 11 गुरुजी त्या रुद्रसूक्ताचे एक एक करून एक एक आवर्तन म्हणतात. म्हणजे एक गुरुजी आवर्तन म्हणत असेल तेव्हा इतर चिंतन करतात, श्रवण करतात. श्रवण पठण या माध्यमाने एक एक गुरुजींचे 11 आवर्तन पूर्ण होतात. हे 11 आवर्तन जर काउंट केले तर ते बरोबर 11 जणांनी म्हटल्यानंतर 121 आवर्तन रुद्राचे होतात. हेच 121 आवर्तन जेव्हा होतात त्या अभिषेकाला लघुरुद्र असं म्हटलं जातं. त्यामध्ये लघुरुद्र अगदी सोपा आहे. 11 गुरुजींची उपलब्धता करावी. एक एक गुरुजी जेव्हा म्हणेल तेव्हा बाकीचे श्रवण करतात. या माध्यमाने 121 आवर्तनांचा भगवान महारुद्रांना अभिषेक होतो. याला लघुरुद्र म्हणतात. अशा प्रकारे लघुरुद्र केलं जातं. आपली कामना काय आहे, भगवंत सगळं काही जाणत असतो, परंतु भगवान शंकर हे आधी व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनी ही शारीरिक मानसिक अस्वस्थता असेल, भय असेल, रोग असेल, अशुभ असेल, कलहादी असेल, घरामध्ये ग्रहदोष असेल, बाधा असतील, दोष असतील, हे सगळ्यांचं निवारण करणारा भगवान शंकर आहेत. म्हणून शंकराची उपासना ही फलदायी असते. आणि शंकर निर्मोही आहेत. जे काय असेल ते प्राप्त करून देणारे भगवंत आहे. म्हणून शंकराची उपासना करावी. याविषयी आपण बोललो. पुन्हा नवीन विषयासह भेटू. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.